नमस्कार, मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला टिफिनसाठी सुकी भेंडीची भाजी करून दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। भेंडीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, पण मी तुम्हाला इथे साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे। भेंडीची भाजी करण्यासाठी आपल्याला इथे सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, आणि कढईमध्ये ही भेंडी टाकायची। कापलेली भेंडी टाकल्यावरती त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि बारीक गॅसवरती आपल्याला छान असे लालसर फ्राय करून घ्यायचे आहेत। 2-3 मिनटं लागतात ही भेंडी फ्राय व्हायला। इथे बघू शकता भेंड्यांचा कलर थोडा चेंज झालेला आहे। बारीक गॅसवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे आपल्या भेंडी छान फ्राय झालेल्या आहेत। आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। भेंडी फ्राय करून घेतल्यामुळे त्याचा जो चिकटपणा असतो तो कमी होतो आणि भाजी चिकट होत नाही, त्यामुळे त्याची चव पण खूप छान लागते। आता त्याच कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, ते बघू शकता। तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं पण छान फुलून द्यायचं। त्याच्यानंतर थोडी मोहरी घालायची आहे। मोहरी पण छान फुलून द्यायची आहे। या भाजीमध्ये आपल्याला फक्त आपण कांदा टोमॅटो घालणार आहोत। इथे बघू शकता मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि त्यासोबत कढीपत्ता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे पण आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि कांदा लालसर रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे। थोडं हिंग घालत आहे। तुम्ही पण याच्यामध्ये हिंग घाला, छान भाजीला टेस्ट येते। हिंग घालून पुन्हा भाजी मिक्स करायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा टोमॅटो घालायचा आहे। भाजीची क्वांटिटी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे मी भाजी थोडी घालत आहे म्हणून कांदा आणि टोमॅटो थोडा थोडा वापरलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ घालून एकदा पुन्हा छान फ्राय करून घ्यायचा। ही भाजी झटपट होते। भेंडी तुम्ही आदल्या दिवशी कापून ठेवलात आणि मॉर्निंगला लवकर उठून टिफिन करायचा आहे तर ही भाजी अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये होऊन जाईल। याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत। आता मी इथे थोडी हळद घातलेली आहे, थोडासा अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आपला साठवणीचा घरगुती मसाला घातलेला आहे। हे मसाले पण आपल्याला छान कांदा टोमॅटो सोबत फ्राय करून घ्यायचे आहेत। तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊयात। ते बघू शकता तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जी भेंडी आपण घेतली होती फ्राय करून ती घालायची आहे। भेंडी घातल्यावरती पुन्हा एकदा मसाल्यांसोबत ही मिक्स करून घ्यायची आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला, कारण याच्यामध्ये पाणी नसतं त्यामुळे भाजी करपू शकते। इथे झाकण ठेवून 5 मिनिटं भेंडीची भाजी छान वाफवून घ्यायची आहे। तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीरही घालू शकता। इथे आपली भाजी तयार झालेली आहे, ते बघू शकता। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी रेडी होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।